वेलकम टू माय चॅनल. आज पुन्हा आपण क्लास 8 मधील रॅशनल अँड इरॅशनल नंबर या चॅप्टर 1 जो आपला सुरू होता त्यामधील प्रॅक्टिस सेट 1.2 ला सुरुवात करणार आहोत. त्याआधी आपल्याला कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबरसाठी लागणारे बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते समजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया फॉर एनी रॅशनल नंबर. कोणत्याही रॅशनल नंबरसाठी a upon b हा रॅशनल नंबर आहे. नो, because the rational number is the number which is in the form of a upon b or p upon q, where b denominator never be 0. then हा a upon b जो आहे हा रॅशनल नंबर आहे. आपण कोणत्याही रॅशनल नंबरला एका कॉन्स्टंट नंबरने मल्टिप्लाय केलं तर येणारा नंबर हा त्याचा इक्वलंट रॅशनल नंबरच मिळेल. यावेळेला एक कंडिशन असते की k हा कधीही 0 नसावा. आपण ज्या नंबरने त्या रॅशनल नंबरच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार आहोत तो 0 नसावा. 0 ने मल्टिप्लाय केलं तर b इंटू 0 म्हणजे डिनॉमिनेटर 0 होईल आणि मग तो रॅशनल नंबर राहणार नाही. सो फर्स्ट कंडिशन इज फॉर एनी रॅशनल नंबर a upon b we have multiply a constant number k, then we get equivalent number. फॉर एक्झाम्पल 3/7 हा रॅशनल नंबर आपण घेतला आणि त्याला जर 2 या कॉन्स्टंट नंबरने एकाच नंबरने डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोघांनाही मल्टिप्लाय केलं तर 6/14 मिळतो. 6/14 हा सुद्धा 3/7 चा इक्वलंट नंबर आहे आणि तो सुद्धा एक रॅशनल नंबर आहे. अशा प्रकारे ही पहिला कन्सेप्ट. सेकंड कन्सेप्ट मध्ये आपण बघणार आहोत कम्पेअर करण्यासाठी ही 0च्या लेफ्ट हँड साईडला नेहमी निगेटिव्ह नंबर्स येतात आणि राईट हँड साईडला नेहमी पॉझिटिव्ह नंबर असतात. देअर आर negative rational number is on the left side of 0 and right hand side have a positive rational number. So for any pair of number on the number line, the number to the left is smaller than other. That means on the right. Left side चे नंबर हे नेहमी राईट हँड साइड पेक्षा स्मॉलर म्हणजे लहान असणार. थर्ड कन्सेप्ट आहे फॉर द कंपॅरिझन साठी. The negative rational number is always less than the positive rational number. Negative rational number हे नेहमीच पॉझिटिव्ह रॅशनल नंबर पेक्षा लहान असते, लेस असते. 5/8 जरी असला तरी तो ग्रेटर असेल -15/16 पेक्षा. 15 आणि 16 हे नंबर जरी डिजिट्स मोठे दिसत असले तरी त्याला निगेटिव्ह नंबर लागल्यामुळे नेहमीच 5/8 यासारखे पॉझिटिव्ह नंबर हे ग्रेटर असतील आणि निगेटिव्ह नंबर नेहमी लेस म्हणजे लहान समजला जाईल. या 3 कॉन्सेप्टला अनुसरून आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 हे लक्षात घ्यायचे आहे, हे बघायचे. ओके, तर आपण 1.2 ला सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिलाय कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स. त्यामध्ये फर्स्ट -7 आणि -2 हे दोन नंबर दिले आहेत. यामध्ये -2 हा 0च्या लेफ्ट साईडला असेल आणि निगेटिव्ह नंबर जेवढा लहान तेवढा तो ग्रेटर असतो. सो -2 इज ग्रेटर दॅन -7. सेकंड सम दिलाय 0 अँड -9/5. 0 एक नंबर दिलाय आणि -9/5 हा रॅशनल नंबर आहे. त्याला निगेटिव्ह साइन असल्यामुळे तो नेहमीच लहान समजला जाईल. therefore 0 is greater than -9/5 because again -9/5 हा लेफ्ट ऑफ द 0 नंबर आहे. तो 0च्या लेफ्ट साईडला आहे आणि लेफ्ट साईडला असलेले नंबर हे स्मॉलर असतात. थर्ड आहे 8/7 अँड 0. हिअर अगेन 8/7 हा पॉझिटिव्ह आहे. हा 0च्या राईट हँड साईडला असेल त्यामुळे 8/7 हा ग्रेटर नंबर आहे 0 पेक्षा. तो पॉझिटिव्ह आहे त्यामुळे तो 0 पेक्षा ग्रेटर असेल. फोर्थ नंबर आहे -5/4 अँड 1/4. यामध्ये डिनॉमिनेटर इक्वल आहे त्यामुळे आपण कम्पेअर कशात करणार, निगेटिव्ह नंबर -5 आणि 1. यामध्ये -5 हा निगेटिव्ह नंबर आहे, तो 0च्या लेफ्ट साईडला असेल आणि 1 हा पॉझिटिव्ह असल्यामुळे राईट साईडला असेल. अँड बाय द कन्सेप्ट, फ्रॉम द कन्सेप्ट वी से 1 इज ग्रेटर दॅन -5. सो -5/4 इज लेस दॅन 1/4. यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे 40/29 आणि 144/29. दोघेही रॅशनल नंबर आहेत. यावेळी डिनॉमिनेटर हा इक्वल आहे. 29 इक्वल नंबर आहे तेव्हा
न्यूमरेटर कम्पेअर करायचं आपल्याला. 40 आणि 141 मध्ये 141 इज ग्रेटर दॅन 40. Therefore 40/29 is less than 144/29. हे अगदी सोपं आहे. डिनॉमिनेटरचं इक्वल असेल तर न्यूमरेटरला आपण कम्पेअर करायचं आणि जो नंबर मोठा असेल दॅट इज ग्रेटर नंबर. सो दिस रॅशनल नंबर इज अगेन ग्रेटर. 6 नंबरचा क्वेश्चन आहे -17/20 and -13/20. Here again denominator is equal. Then we compare numerator only. -17 आणि -13 यामध्ये आपण बघितलं ऑलरेडी की नेगेटिव्ह नंबर जो लहान असतो तो 0च्या नियर 0च्या जवळ असतो नंबर लाईनवर, त्यामुळे त्याला ग्रेटर समजले जाते. तर -13 this is a greater number than -17. So the rational number -13/20 is greater than -17/20. Next sum is 7 number 15/12 and 7/16. Both are rational number. आपण रॅशनल नंबर कम्पेअर करताना 3 ते 4 जे कन्सेप्ट आपण बघितले त्याकडे लक्ष द्यायचं की त्याचा डिनॉमिनेटर इक्वल आहे का, नंबर्सला साईन जे आहे निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह. दॅट मीन्स रॅशनल नंबर हा निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे याकडे लक्ष द्यायचं आहे. डिनॉमिनेटर इक्वल आहे और डिफरंट अनइक्वल आहे याकडे लक्ष द्यायचं आहे. यामध्ये डिनॉमिनेटर हे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत आणि ते सारखे नाही, तेव्हा आपल्याला एक एलसीएम मेथड यूज करता येईल किंवा सोपी मेथड आणि शॉर्ट मेथड म्हणून आपण ही पण अप्लाय करू शकतो. यामध्ये आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड यूज करायची. आपण अशा प्रकारे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 15 × 16 अँड 7 × 12 और 12 × 17. मल्टिप्लिकेशन केल्यावर जे आपलं आन्सर येईल 15 × 16 केल्यावर जे उत्तर आपल्याला मिळेल 240 आणि 7 multiplied by 12 केल्यावर 84. Then both are positive numbers. 240 is greater than 84. Then put the sign greater here आणि हेच साइन आपण या ठिकाणी आणि that means हे असं आपण दाखवू शकतो. Here in this way 15/12 is greater than 7/16. That is the answer. अशा प्रकारे आपण 8, 9, 10 हेही सम सॉल्व करायचे आहे. अशा प्रकारे आपण 1.1 आणि 1.2 यातील एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. तुम्हाला ही शिकवलेली पद्धत सोपी वाटत असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.